तर इथे बघा मी तुम्हाला आता प्लेटमध्ये थोडंसं सर्व करून दाखवते, म्हणजे तुम्हाला ते दिसायलाही छान दिसेल. तर इथे बघा आता छान असं मस्तपैकी प्लेट घ्यायची आहे. इथे बघा मी आता ज्वारीची भाकर जी आहे ती नंतर करणार आहे. तर अशा पद्धतीने हे जे आपण ऑमलेटची पोळी किंवा अंड्याची पोळी तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला मस्तपैकी पातोड्या ज्याप्रमाणे आपण देतो त्याप्रमाणे इथे द्यायची आहे. तर अशा पद्धतीने एका साईडला ही छान मस्तपैकी अंड्याची पोळी आणि त्यासोबत आपलं हे जे कालवण बघा, असं मस्तपैकी हे कालवण इथं आज आपण तर बघा किती मस्तपैकी असं चमचमीत आपलं हे कालवण